आणि असे व्हिज्युअल दाखवणं सुरू केलं की जसं काही कनेक्टिंग लिंकच तुटली। को भी कह देना चाहता हो, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोडूंगा नहीं। आम्ही बघून घेऊ त्याला। मुख्यमंत्री आहेस ना तू, बघून घेऊ। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील तब्बल 7,120 कोटी रुपयांचा मिसिंग लिंक प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय। सोमवारी दरड कोसळली आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा नमुना म्हणून सादर करण्यात आलेल्या या तब्बल 7,120 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या 13 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाच्या गुणवत्तेवर आणि सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले। आणि याच मुद्द्यावरून विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तिथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात शाब्दिक संघर्षही रंगलाय। जगातील सर्वात रुंद बोगदा, देशातील सर्वात उंच केबल स्टेड पूल आणि कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला तोंड देऊ शकणारी अभियांत्रिकी रचना अशा दाव्यांसह मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक प्रकल्पाचं 1 मे रोजी मोठ्या गाजावाजात उद्घाटन करण्यात आलं। मात्र उद्घाटनानंतर अवघ्या 2 महिन्यातच पहिल्या जोरदार पावसानं या सर्व दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। याच मुद्द्यावर बोलण्यासाठी विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उभे राहिले आणि प्रकल्पावर टीका करणाऱ्यांना त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आणि कठोर इशाराही दिला। कुठेही केबल स्टेड ब्रिजला क्रॅक नाही, कुठल्याही बोगद्याला अडचण नाही। उलट लोकांनी तर सांगितलं की बोगद्यामध्ये इमर्जन्सीची बटन दाबल्याबरोबर 3 मिनिटांमध्ये क्रेन आमच्याकडे आली। अनेकांनी सांगितलं बोगदा होता म्हणून आम्हाला त्या ठिकाणी आम्ही वाचलो। पाणी पडतंय आणि असे व्हिज्युअल दाखवणं सुरू केलं की जसं काही कनेक्टिंग लिंकच तुटली। आणि काही लोक ज्यांना तोंडखुरी आहे, आमचा विदर्भातला शब्द आहे, ते असे सुरू पडले की जणू काही 7,000 कोटी पाण्यात गेले। जयंतराव, 18 तासामध्ये ट्रॅफिक सुरू झाला। यांच्या थोबाडावर टिचून माझा आक्षेप या गोष्टीला आहे, मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका। आजमी साहब, हमारे जयंत राव जी ने सही बात कही। जिनको कुत्ता नहीं पहुंचता वो आजकल सोशल मीडिया पर आकर सबको गाली देते हैं, मुख्यमंत्री को भी गाली देते हैं। ऐसे कुछ भाड़े के टट्टे इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे। उनको भी कह देना चाहता हो, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोडूंगा नहीं। मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही थेट प्रतिक्रिया दिली आहे। राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषेवरच आक्षेप घेत म्हणाले, बघून घेईन, अरे मुख्यमंत्री आहेस ना तू, ही कसली भाषा। ऐका नेमकं काय म्हणाले राज ठाकरे। मला दुसरं कळलं नाही, मला मुख्यमंत्र्यांचं विधानसभेतलं भाषण की या मिसिंग लिंक प्रकरण हे उत्तम दर्जाचं ते काय कन्स्ट्रक्शन आहे वगैरे वगैरे सगळं झालं आणि ह्याचं जर समजा कोणी राजकारण करत असेल, आम्ही बघून घेऊ त्याला। मुख्यमंत्री आहेस ना तू, बघून घेऊ। बरं, झालं ते झालं। पुढे वाक्य संपल्या हिंदीतून सुरू झाले। मिसिंग लिंक के बारे में अगर कोई राजनीति करे, कोणासाठी हिंदी बोललात? समोरचे आमदार मराठी, महाराष्ट्राची विधानसभा, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमचा मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीत बोलतो। कशासाठी? कोणाला सांगायचं होतं? कदाचित आपल्याच पक्षातल्या वरच्या लोकांना सांगायचं असेल, बघून घेईन। त्यांनाही माहिती आहे हे सगळे व्हिडिओ येत आहेत कुठून, हे सगळं काय चालू आहे राजकारण। मी त्याशी बोललो नाही का, माझ्या पत्रकार परिषदेमध्ये बोललो ना, जी काय घमासान सुरू आहे ना आता तिकडे पक्षामध्ये, फक्त बघत राहा, पाहत राहा। मिसिंग लिंक प्रकल्पावरील दरड कोसळण्याच्या घटनेनंतर आता या प्रकल्पाच्या सुरक्षतेवर आणि बांधकामाच्या गुणवत्तेवर राजकारणी तापू लागले।
या प्रकरणावर सरकार पुढे कोणती भूमिका घेणार आणि चौकशी होणार का, याकडे सर्वांचंच लक्ष लागले. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.